नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आमच्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारच्या टॅबलेट ह्या नक्कीच असतात, कारण आपण आजारी झालो की अशा टॅबलेट घरामध्ये घेऊन येतो आणि संपूर्ण काही टॅबलेट आपल्याच्याने खाल्ल्या जात नाही, काही टॅबलेट तशाच राहतात. तर आज आपण या टॅबलेटपासून कपडे धुण्याचं जे काम आहे ते अगदी सोपं करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला साबणाची सुद्धा गरज नाही आहे. खास करून व्हाईट कपडे धुण्यासाठी आज आपण या टॅबलेटचा असा भन्नाट उपयोग या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि अजून देखील रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर महत्त्वाच्या यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे मिठासाठी. तर बघा, आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मीठ हे असतंच. तर आज आपण या मिठाचा अतिशय सुंदर असा उपयोग करणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एखादा रुमाल. तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. मी या ठिकाणी सॉक्स घेतलेला आहे. तुमच्याकडे सॉक्स नसेल तर रुमाल घेतला तरीही चालेल. आणि बघा, सर्व जे मीठ आहे ते अशा पद्धतीने सॉक्समध्ये मी टाकून घेतलेलं आहे. 2-3 चमचे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. जास्त किंवा कमी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. तसं काहीच नाही आहे की एवढंच घेतलं पाहिजे. तर बघा, वरतून आपल्याला या सॉक्सला पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही दोऱ्याने पॅक करू शकतात किंवा अशा पद्धतीने रबर बँडने पॅक केलं तरीही चालेल. आणि रुमाल असेल तर रुमालाला सुद्धा व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे. आणि बघा, याचा वापर कसा करायचा ते सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळा म्हटलं की घरामध्ये खूप जास्त ओलसर वास येतो किंवा खूपट असा वास कपड्यांचा यायला लागतो. मग तो येऊ नये यासाठी बघा, कपड्यामध्ये आपल्याला फक्त ही मिठाची जी पुडी आपण तयार केलेली आहे, गाठोडं तयार केलेलं आहे, ते फक्त आपल्या कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे. यानंतर कधीच वास येणार नाही. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे अगरबत्तीसाठी. बघा, आता सर्व सणासूद चालू आहे. गौरी, गणपती, त्यानंतर दसरा, नवरात्र, दिवाळी असे सर्व सणांना आपण भरपूर पूजा वगैरे करत असतो. मग काय आपल्याला अगरबत्तीची सुद्धा तेवढीच गरज असते. तर त्यावेळेस आपल्याला काय होतं की 2-3 ठिकाणी अगरबत्ती लावायची असते, परंतु स्टँड आपल्याकडे एकच असतं. तर बघा, अशा पद्धतीने जर तुमच्याकडे जुनं एखादा कुलूप असेल तर त्या कुलपाचा वापर तुम्ही अगरबत्तीचं स्टँड म्हणून तयार करू शकतात. एका वेळेस तुम्ही 2 अगरबत्त्या अगदी इझिली या कुलपामध्ये लावू शकतात आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे. जर तुमच्याकडे स्टँड तुम्हाला सापडत नसेल किंवा स्टँडच नसेल तर ही ट्रिक तुमच्या नक्की कामी येऊ शकते. आणि बघा, अजून एक महत्त्वाची ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते. समजा तुमच्याकडे कुलूपही नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगरबत्ती जी आहे ती बघा, पावडरचा डब्बा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे पुढच्या साईडने जे छिद्र असतात त्यामध्ये आपल्याला या अगरबत्त्या अशा पद्धतीने लावायच्या आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येईल. तर बघा, या ठिकाणी आता दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे व्हाईट कपड्यांसाठी. आपण व्हाईट कपडे एवढे आवडीने घालतो, परंतु कधी काय होतं की चुकून एखादा डाग या कपड्यांना पडतो. मग तो काळा असू द्या किंवा लाल असू द्या किंवा अशा पद्धतीने हळदीचा डाग असू द्या, अगदी इझिली न घासता न साबणाचा वापर करता आज आपण कपड्यांना पडलेले जे पिवळसर डाग आहे ते काढण्याची अगदी भन्नाट अशी ट्रिक बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे औषधांची जी गोळी असते. मग तुम्ही या ठिकाणी पॅरासिटामॉलची टॅबलेट घेऊ शकतात किंवा एखादी संपलेली जी टॅबलेट असते ती जरी घेतली तरीही चालेल, म्हणजे एक्सपायर झालेली जरी टॅबलेट वापरली तरीही चालेल. तर बघा, या ठिकाणी मी थोडंसं पाण्याने ओलं करून घेतलेला आहे आणि जो काही कपड्यांवरती डाग पडलेला असेल, मग तो काळा असू द्या किंवा पिवळा असू द्या, हळदीचा असू द्या, व्यवस्थित त्यावरती संपूर्ण जी टॅबलेट आहे ती लावायची आहे, अशी घासायची आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला ब्रशचा किंवा साबणाचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला लॉन्ड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी देण्याची सुद्धा गरज नाही आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला, यूजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. तर बघा, मी या ठिकाणी अर्धीच टॅबलेट यूज केलेली आहे, अर्धी तशीच होती. आता व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये हा जो डाग ज्या ठिकाणी पडलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजत ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर बघा व्यवस्थित याला असं म्हणजे चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिळून घ्यायचं आहे. आणि बघा, सर्व पाणी जे आहे पिवळसर रंगाचं या ठिकाणी झालेलं आहे आणि डागही बघा पूर्ण या ठिकाणी गायब झालेला आहे. कुठलीही मेहनत न घेता असे तुम्ही तुमच्या व्हाईट कपड्यांवरती जर डाग असेल ते या पद्धतीने नक्कीच काढू शकतात. आणि खूप छान ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि ही ट्रिक कधी ना कधी तुमच्या नक्की कामी येणारी आहे. त्यामुळे व्हिडिओला सेव्ह नक्की करून ठेवा.